हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली, तिकीट देण्याचं राज्यानं नाही राष्ट्रीय नेत्यांनी ठरवलं। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मला लोकसभा लढवायची नव्हतीच, तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवलं। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान। भाजपकडून राऊतांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं, आयोगानं कारवाई करावी। राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार। सागर बंगल्यावर सलग दुसऱ्या दिवशीही बैठकांचा धडाका। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। भाजपच्या निवडणूक संचलन समितीच्या बैठकीनंतर धाराशिव, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मुंबईच्या जागेबाबत चर्चा। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजितदादांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। अभिनेता गोविंदा यांनी 5 दिवसांपूर्वी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिम मधून गोविंदा निवडणूक लढण्याची देखील शक्यता। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर। स्वरा भास्करने दिल्लीमध्ये रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली। पुणे लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, तर वसंत मोरे अपक्ष लढणार। उदयनराजे भोसले, अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर। उद्या अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता। लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले 2 दिवसांपासून दिल्लीत। शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केली जाणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत असल्यामुळे आक्षेप। आयोगाने कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार, आव्हाडांची माहिती। अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड। केजरीवालांनी 600 कोटी कमावले, ईडीचा कोर्टात मोठा दावा। बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर शिवतारे ठाम, कमळ चिन्हावरही लढण्याची तयारी। शिवतारेंची भूमिका, तर युती धर्म पाळावा लागेल अशा स्पष्ट सूचना शिवतारेंना दिल्यात। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी। अजित पवार गटाचे उमेश पाटील आक्रमक। आयपीएल 2024च्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात। सलामीला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये लढत। संध्याकाळी 7:30 वाजता नाणेफेक, 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।